पॅनिक 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 भीतीचा जबरदस्त झटका, इतका झटका की आपल्याला काही कळत नाही. याला आपण पॅनिक म्हणतो. म्हणजे कसं अगदी साधं उदाहरण देतो. पाऊस नेहमी पडतो, कधी कधी जोरात पाऊस पडतो. इट रेन्स कॅट्स अँड डॉग्स, आपण म्हणतो मुसळधार पाऊस पडला. पण कधी कधी मात्र क्लाउड बर्स्ट होतो, ढगफुटी होते आणि अचानक पाऊस कोसळतो. इतका कोसळतो की आपल्याला काही उमजतच नाही काही चाललंय काय. म्हणजे चिंता सर्वांना कमी जास्त प्रमाणात वाटत असतेच, पण कधी कधी चिंता ढगफुटीसारख्या अंगावर येते, अचानक येते, मनाची एकदम जबरदस्त पकड घेते. काही सुचेनासं होतं, आपण कुठे आहोत काय आहोत हे कळेनासं होतं. म्हणजे हे काय चाललंय, एकदम अनोळखी वाटायला लागतं, छातीत भयंकर धडधड व्हायला लागते, श्वास घेता येत नाही, एके जागी बसवत नाही आणि काय होतं हे कळतही नाही. लोक म्हणतात काय झालं काय झालं काय झालं, हा काय काय नाही काय नाही काय नाही, अशी आपण काहीतरी वेग उत्तर द्यायला लागतो. पण सगळे म्हणतात तुला कसली तरी जाम भीती वाटते. कसली नाही सांगता येत, पण काहीतरी भयंकर होतंय असं वाटतं. काय काय भयंकर नाही सांगता येत, पण काहीतरी भयंकर होतंय आतल्या आत आणि काहीतरी बाहेर विचित्र घडेल असं मला धास्ती वाटते आहे. याला आपण पॅनिक असं म्हणतो. इट इज सडन, अचानक, सिव्हिअर, तीव्र स्वरूपाचं आणि स्वतःला घेरून टाकणारी अशी ही चिंता असते. म्हणून मी त्याला क्लाउड बर्स्ट असं म्हटलं. आता ही पॅनिक एन्झायटी ही कॉमन होत चालली आहे. म्हणजे रोज एक दोन तरी रुग्ण येतातच की मला पॅनिक एन्झायटी वाटते. इथल्या काही लोकांनी गुगलवरती खूप सर्च केलेलं असतं आणि बऱ्याचशा त्यांना सिम्पटम दिसायला लागतात गुगलमध्ये, आणि मग ते चाचपडून बघतात, अरे मला तर असंच होत आहे, म्हणजे हे पॅनिक असलं पाहिजे. प्रत्येक वेळेला गुगल सत्य सांगतो असं नाही, म्हणजे बऱ्याच वेळेला सांगतच नाही, कारण त्याचं काहीतरी एक ते कमर्शियल इंजिन आहे, ते काहीतरी तुम्हाला फीड करत असतं. पण त्याने थोडासा अंदाज येऊ शकतो की काहीतरी हा विचित्र प्रकार आहे, कॉमन आहे आणि सगळ्या एज ग्रुपमध्ये आहे. म्हणजे अगदी लहान मुलं, म्हणजे 13-14 वर्षाची मुलं सुद्धा म्हणतात अचानक भीती वाटली, कसली वाटली कळत नाही. तरुण माणसं म्हणतात भीती वाटते म्हणजे समजत नाही काय करावं. मध्यमवयीन म्हणतात, स्त्रिया म्हणतात, कधी कधी मेन्स्ट्रुअल पिरियडच्या वेळेला म्हणतात, कधी कधी ऋतुनिवृत्तीच्या काळात म्हणतात. खूप वयोवृद्ध माणसांना मात्र पॅनिकचा अटॅक त्यामधली कमी येतो, कारण आयदर त्यांना या गोष्टीची माहिती झालेली असते किंवा ते स्वतःला सांभाळण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यांच्या मनामध्ये चिंतेपेक्षा भीती आणि डिप्रेशन याचं प्रमाण जास्त असतं. बरं, या पॅनिक एन्झायटीवरती उपाय कर? अरे नक्कीच उपाय आहे, नक्कीच उपाय आहे. खरं म्हणजे तुम्हाला पॅनिक वाटायला लागतं ना, तेव्हा तुमची बॉडी खूप स्मार्ट असते, ती पॅनिक मिटवण्याचा प्रयत्न करत असते. पण आपल्याला सायकोलॉजिकली आपण इतके हादरून गेलेलो असतो की आपण हळूहळू शांत होतोय हेही आपल्याला कळत नाही, कारण आपण इतकी धावपळ करायला लागतो की पुन्हा पुन्हा त्या पॅनिकचे छोटे छोटे अटॅक येत राहतात. अर्थात याच्यावरती औषधोपचार आहेत, मानसोपचार आहेत, समुपदेशन आहे, ज्याने आपल्याला स्वतःवरती कसा आवर घालायचा आणि त्या मागची वैद्यकीय कारण मीमांसा काय आहे हे कळल्यानंतर आपण स्वतःवरती काहीतरी उपाय करू शकतो, निदान स्वतःला धीर देऊ शकतो. असं म्हणतो की काय होतंय हे समजत नाहीये, मला समजतंय की याला पॅनिक अटॅक असं म्हणतात, आणि मग आपण त्याच्यावरती उपाय शोधू शकतो. पण खूप कॉमन आहे, सर्वसामान्यपणे पुष्कळ लोकांना आढळून येतं. म्हणजे पॅनिक वाटणाऱ्या माणसाला काय वाटतं, अरे बापरे मी एकटाच आहे. नाही, बऱ्याच जणांना तुमच्यात तुम्हाला पॅनिक अटॅक येतो त्याच वेळेला लोकांना आलेला असतो असं नाही, पण खूप
कॉमनली आढळून येणारा हा मानसिक त्रास आहे, हे लक्षात ठेवा. थोडा मन को राहत मिल जाती है, सुकून वाटतो की हां बाबा होतंय, मला पण होईल बरं मी यातनं, असं स्वतःशी आपण म्हणू शकतो.